ISPLचे नवीन फ्रेमवर्क आता केवळ खेळाडूंसाठीच नाही तर लोकल ऑर्गनायझर्स आणि झोन ऑर्गनायझरसाठीही प्रगतीचा मार्ग प्रशस्त करते. नवीन आणि विद्यमान ऑर्गनायझर्स त्यांच्या प्रदेशातील लोकल क्रिकेटचे अधिकृत नेते म्हणून विश्वासार्हता मिळवण्यासाठी ISPLचा भाग होऊ शकतात. व्यावसायिक दर्जाच्या टुर्नामेंट्स आयोजित करण्यात मदत होण्याच्या दृष्टीने खेळाडू नोंदणी शुल्क झोन ओनर्स आणि लोकल ऑर्गनायझर्स मध्ये विभागले जाईल, जेणेकरून लोकल क्रिकेटचा विकास होईल. शिवाय ऑर्गनायझर्सना त्यांच्या स्पॉन्सरशिपच्या उत्पन्नाची 100% रक्कम राखून ठेवता येईल. जोडले जाण्यासाठी लहान किंवा मोठ्या कोणत्याही टुर्नामेंट ऑर्गनायझरला ISPLच्या वेबसाईटवर त्यांची टुर्नामेंट रजिस्टर करावी लागेल आणि सिलेक्शन टुर्नामेंटसाठीची ISPLची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर ISPLच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून त्यांच्या प्रदेशात ते सिलेक्शन टुर्नामेंट्स आयोजित करू शकतात. सामने निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने ISPLचे अँटी करप्शन युनिट या सिलेक्शन टुर्नामेंट्सवर बारकाईने लक्ष ठेवेल. सिलेक्शन टुर्नामेंट दरम्यान योग्य डेटा सिंकिंग आणि खेळाडूचे ट्रॅकिंग सुनिश्चित करण्यासाठी ऑर्गनायझर शेड्यूल, स्कोरिंग ॲपवरचा खेळाडूंचा स्कोअर आणि YouTube लाईव्ह लिंक्स ISPL सोबत शेअर करतील. या नवीन प्रणालीमुळे लोकल ऑर्गनायझर्स ISPL झोन पॅनलचे सदस्य होतात, ज्याचे नेतृत्व टीम ओनर डिफॅक्टो चेअरमन म्हणून करतात. लोकल क्रिकेटच्या विकासासाठी पॅनल मेंबर्स आणि टीम ओनर्सच्या होणाऱ्या क्वार्टरली मीटिंग्समध्ये भाग घेण्याची संधी देखील त्यांना मिळते. या व्यतिरिक्त ऑर्गनायझर्सना ओळख, आर्थिक प्रगती, क्षमतांचा विकास आणि एक बळकट नेटवर्क मिळेल. या सीझन दरम्यान खेळातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ISPL कोर कमिटीकडून त्यांना सन्मानित केले जाईल. ISPL आता फक्त एक लीग नसून लोकल क्रिकेटचे भविष्य पुन्हा परिभाषित करणारी ती एक चळवळ आहे, जी प्रत्येक खेळाडू आणि आयोजकासाठी पारदर्शकता, दृश्यमानता, ओळख आणि प्रगतीवर आधारित आहे. ISPL स्ट्रीट टू स्टेडियम.